आम्ही विजय संगीतातून प्रभूची स्तुती करीत गीत गाणार आहोत, प्रभूला धन्यवाद देणार आहोत. आजचं जे गीत आहे ते विजय संगीत गीत नंबर 140 आहे. प्रभूचं वाट दाखवी स्वतः मला तो चालवी. गीत नंबर 140 आपण मंडळीच्या चालीवर गाऊया. प्रभूचं वाट दाखवी स्वतः मला तो चालवी. सुचे मनाचे अविचार ते वाट समाधान पार. तो चालवी मता मनस्ते चालवी. मी त्याला मान्य सर्वस्वी प्रभूच्या स्वतः चालवी. कधी हर्षाच्या समयी कधी प्रेमाच्या प्रलयी सुखात की दुःखात मी तो चालवी तो नेहमी. तो चालवी मला स्वसे चालवी. मी त्याला मान्य सर्वस्वी प्रभूच्या स्वतः चालवी. मी हात त्याचा धरितो संतुष्ट आता राहतो. तो हर्षवी की दुःखवी तरी प्रेमाने चालवी. तो चालवी मला स्वहस्ते चालवी. मी त्याला मान्य सर्वस्वी प्रभूच्या स्वतः चालवी. संपेल जेव्हा माझी धाव ते होई माझा पूर्ण भाव. ते मृत्यू तीरी नबिनार प्रभूच्या चालवील पार. तो चालवी मला स्वहसे चालवी. मी त्याला मान्य सर्वस्वी
प्रभूच स्वतः चालवे. पुन्हा एक वार आजच्या सकाळी आम्ही आमच्या प्रभूचं मनन चिंतन करीत त्याच्या पवित्र वचनाकडे आपलं लक्ष लावणार आहोत. देवाला धन्यवाद देण्यासाठी आजची ही सुदीन सकाळ आम्हाला मिळालेली आहे. आम्ही या गीताच्या सोबतच या प्रभूचा धन्यवाद करूया. आजच्या आरंभीची प्रार्थना मी आपल्या मंडळीचे पंच आहेत श्री राजेंद्र व्यास आपणाला देणार आहे. विनंती करतो कृपा करून आपण पुढे या, आरंभीची प्रार्थना करा. प्रार्थना करू. पुन्हा परमेश्वराच्या तुझ्या सुंदरशा गीताबद्दल आभार म्हणतो. परमेश्वरा, गीताच्याद्वारे प्रभू आम्हा प्रत्येकाला जो आशीर्वाद दिला, सर्व प्रकारे तू आम्हा प्रत्येकाला तुझं पवित्र मार्गदर्शन देतोस, त्याबद्दल आभार म्हणतो. परमेश्वरा, तुझ्या पवित्र हातामध्ये प्रभू आमचा हात धरून तू आम्हा प्रत्येक वस्तू चालवतोस, सर्व वाईटापासून सांभाळतोस, सर्व वरिष्ठपासून तू आम्हा प्रत्येकाला दूर ठेवतोस, याबद्दल आभार म्हणतो. परमेश्वरा, आम्ही संकटात असताना, दुःखात असताना, सर्व प्रकारच्या अडचणीमध्ये असताना परमेश्वरा तू आमचा हात धरून चालवतोस. आम्ही आभार म्हणतो तुझ्या सुंदरच्या गीताबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल. परमेश्वरा, आजच्या सकाळबद्दल आभार म्हणून आजची जी सहभागिता आम्ही तुझ्या वचनाची गीतांची करत आहोत ती सर्व तो आशीर्वादित कर. आम्ही जे बघू ते ऐकू, आम्हा प्रत्येकाला एक नवीन कृपा, एक नवीन आशीर्वाद, एक नवीन मार्गदर्शन दे आणि त्याप्रमाणे चालण्याची कृपा आम्हा प्रत्येकाला पुरव. विषय करून आम्ही तुझ्या दासाला तुझ्या हाती सोपतो. परमेश्वरा, त्यांच्या मुखातून निघणारं जे पवित्र वचन आहे, जे पवित्र मानणं आहे, जे आध्यात्मिक मार्गदर्शन आहे, परमेश्वरा आम्हा प्रत्येकाला आशीर्वादाचे कारण असू दे आणि विशेष करून तुझ्या दासाला तुझी कृपा पुरव. आमच्या विश्वासाचे प्रभू आम्हा प्रत्येकाला तू नवीन कृपा सामर्थ्य पुरवशील. आमची प्रार्थना ऐकलीस, आम्ही आभार मानतो. येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. धन्यवाद ब्रदर. आज आदरणीय रेव्हरंड जयेश पठारे पाळकसाहेब यांच्याकडे मनन होतं, परंतु ते गावी असल्यामुळे आजचं मनन मी घेत आहे. आज आपण 31व्या स्तोत्राकडे जाणार आहोत. तर कृपा करून आपल्या पवित्र शास्त्रामधील 31वं स्तोत्र आपण काढा. या 31व्या स्तोत्राचं सर्वप्रथम मी वाचन आपल्या सगळ्यांसाठी करतो. दाविदाचं हे स्तोत्र आहे, श्रद्धेसंबंधीची. त्याची साक्ष या ठिकाणी त्याने आम्हाला दिलेली आहे. परंतु ही साक्ष किंवा परमेश्वरावर असलेली जी श्रद्धा आहे ती तो सांगत असताना संकट, परीक्षा अशा येतात, परंतु अशा संकटांमध्ये, परीक्षेमध्ये सुटकेसाठी आपण प्रार्थना केली पाहिजे. या अनुषंगाने आपण हे वचन किंवा हे स्तोत्र बघत आहोत. स्तोत्रसंहिता 31. हे परमेश्वरा, मी तुझा आश्रय धरिला आहे. मला कधी लज्जित होऊ देऊ नको. तू आपल्या न्यायाने मला मुक्त कर. माझ्याकडे आपला कान लाव, मला सत्वर सोडीव. तू माझा प्रबळ दुर्ग हो, माझ्या बचावासाठी आश्रयस्थान हो. कारण माझा दुर्ग व माझा गड तूच आहेस. तो आपल्या नावासाठी मला हाती धरून चालीव. त्यांनी माझ्यासाठी गुप्तपणे पसरलेल्या जाळ्यातून तू मला ओढून काढ. कारण तू माझा आश्रय आहेस. तुझ्या हाती मी आपला आत्मा सोपवितो. हे परमेश्वरा, सत्यरूप देवा, तू माझा उद्धार केला आहे. निरर्थक मूर्तीला भजणाऱ्यांचा मी द्वेष करीतो. माझा भाव तर परमेश्वरावर आहे. मी तुझ्या वात्सल्यामुळे उल्हास व हर्ष पावेन, कारण तू माझी दैन्यावस्था पाहिली आहे. माझ्या जीवावरील संकटे तुला अवगत आहेत. तू मला वैऱ्यांच्या कोंडीत सापडू दिले नाही. माझे पाय तू प्रशस्त स्थळी स्थिर केले. हे परमेश्वरा, माझ्यावर कृपा कर, कारण मी संकटात आहे. माझे नेत्र, माझा जीव, माझे शरीर ही दुःखाने क्षीण झाली आहेत. कारण माझे आयुष्य शोकात, माझी वर्षे उसासे टाकण्यात गेली आहेत. माझ्या दुष्टाईने माझी शक्ती क्षीण झाली आहे. माझी हाडे जीर्ण झाली आहेत. माझ्या सर्व शत्रूंमुळे माझी निंदा नालस्ती होत आहे. माझ्या शेजार पाजाऱ्यात माझी फार निर्भत्सना होत आहे. माझ्या ओळखीपाळखीच्या लोकांना माझे भय वाटत आहे. मला रस्त्यात पाहून लोक पळून जातात. स्मरणातून गेलेल्या मृतासारखा माझा विसर पडला आहे. फुटक्या भांड्यासारखा मी झालो आहे. कारण पुष्कळांच्या तोंडून माझी बेअब्रू झालेली मी ऐकली आहे. पहावे तिकडं भयच भय. माझ्या विरुद्ध मनसुबा करून त्यांनी माझा जीव घेण्याची योजना केली. हे परमेश्वरा, मी तर तुझ्यावर भाव ठेविला आहे. मी म्हणतो,
तूच माझा देव आहेस. माझे दिवस तुझ्या हाती आहेत. माझ्या वैऱ्याच्या हातातून, माझ्या पाठीस लागणाऱ्यांपासून मला सोडीव. तो आपल्या सेवकावर आपला मुखप्रकाश पाड. तो आपल्या वात्सल्याने मला तार. हे परमेश्वरा, मला लज्जित होऊ देऊ नको, कारण मी तुझा धावा केलाय. दुर्जन लज्जित होत ते अधोलोकात निशब्द राहोत. नीतिमानाविरुद्ध गर्वाने, तिरस्काराने व उद्दामपणाने बोलणाऱ्यांची वाचा बंद पडो. तुझे चांगुलपण किती थोर आहे. तुझे भय धरणाऱ्यांकरिता तू ते साठवून ठेवले आहे. तुझा आश्रय करणाऱ्यांसाठी मनुष्य मात्रांदेखत तू ते सिद्ध केले आहे. तू आपल्या समक्षतेच्या गुप्त स्थळी मनुष्यांच्या कारस्थानापासून त्यांना लपवितोस. शब्दकलहापासून त्यांना आपल्या मंडपात सुरक्षित ठेवतोस. परमेश्वर धन्यवादित असो, कारण वेढा पडलेल्या शहरात सापडणाऱ्यासारखा मी झालो असता त्याने अद्भुत रीतीने आपले वात्सल्य मला दाखवले. मी तर अधीर होऊन म्हणालो, मी तुझ्या दृष्टीपुढून दूर झालो आहे. तर मी तुझा धावा केला तेव्हा तू माझ्या विनवणीचा शब्द ऐकला. अहो परमेश्वराचे सर्व भक्त हो, तुम्ही त्याच्यावर प्रेम करा. परमेश्वर विश्वास ठेवणाऱ्यांचे रक्षण करतो, गर्विष्ठांचे पुरेपूर परिपत्य करीतो. अहो परमेश्वराची आशा धरणारे तुम्ही सर्व हिम्मत बांधा. तुमचे मन धीर धरो. देबाप ही वचने आशीर्वादित करो. आता पहा, ही सगळी वचनं वाचल्यानंतर काही महत्त्वाच्या गोष्टी आम्हाला ह्यातून पाहायला मिळतात. ते म्हणजे दाविदाचं मन परमेश्वराकडे लागलेलं आहे आणि दावीद आपलं मन परमेश्वरासमोर उघडं करतोय. कशा रीतीने तो उघडं करतोय, तर ही सगळी वचनं वाचल्यानंतर तो म्हणतो, मी तुझा आश्रय धरला आहे. माझ्याकडे आपला कान लाव. माझ्या बचावासाठी आश्रय हो. हा, तू माझा दुर्ग आहे, मला जाळ्यातून सोडवणारा आहे आणि मी तुझ्या वात्सल्याने हर्ष पावणारा आहे. आणि तो म्हणतो की माझ्या आयुष्यात म्हणजे शोक जरी असला, माझी वर्ष उसासे टाकण्यात गेलेली असली, माझी हाडे जीर्ण झालेली असली, माझी शक्ती जरी गेलेली असली, शत्रू निंदा करणारे जरी असले, स्मरणातून गेलेल्यांसारखा जरी मी असलो, माझी बेअब्रू झालेली जरी मी असली, तरी परमेश्वर माझ्यावर मुखप्रकाश पाडणारा आहे. माझा धावा ऐकणारा आहे. उद्दाम बोलणाऱ्यांपासून आणि शब्द कलह करणाऱ्यांपासून परमेश्वर मला सोडवणारा आहे. कारण की परमेश्वर त्याच्या भक्तांवरती म्हणजे त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांवरती आपली कृपा करणार आहे. खरं पाहिलं असता ही एक साक्षसुद्धा त्याच्या जीवनामधून आम्हाला पाहायला मिळते. तो म्हणतो, परमेश्वराचा आश्रय केल्याने स्तुती आमच्या जीवनातून निघते. बघा, ज्या वेळेला आम्ही परमेश्वराला आपला आश्रय बनवतो त्यावेळेला सगळ्यात पहिली गोष्ट आमच्या जीवनात काय घडते, तर आमच्या मुखातून परमेश्वराची स्तुती निघते. ज्याला आपण आश्रय केलेला आहे किंवा ज्याच्यावर आपण मनापासून प्रेम करतो त्याच्यासाठी आपल्या तोंडून आनंदाचे शब्द निघत असतात, स्तुतीचे शब्द निघत असतात. या ठिकाणी स्तोत्र करता आम्हाला दावीद राजा हेच शिकवते. वचन 1 मध्ये, मी आश्रय धरला आहे, मला लज्जित पज्जित होऊ देऊ नको, आपल्या न्यायाने मला मुक्त कर. यातून आपण कधी लज्जित होणार नाही, फज्जित होणार नाही, तर परमेश्वर आमच्या लज्जेला झाकून आमचा आश्रय बनून आम्हाला मुक्त करणार आहे. म्हणून मी त्याची स्तुती सुमनं गाईन. मग आज हे शब्द आम्हालाही लागू आहेत, कारण की परमेश्वर आमचा सहाय्य करणारा, आम्हाला आमच्या लज्जेपासून बचाव करून, आम्हाला मुक्त करून, आम्हाला त्याचा आश्रय धरून त्याची स्तुती करण्यासाठी संधी देणारा परमेश्वर आहे. मग आज कोणतं स्तुतीचं गीत आपण आपल्या मनामध्ये गात आहात? आज कोणती एक आभाराची प्रार्थना तुमच्या आणि माझ्या मनातून परमेश्वरासाठी निघते? हां, ही निघाली पाहिजे. कारण स्तोत्र करता म्हणतो, मी तुझी स्तुती करतो. एवढंच नव्हे तर संकटामध्ये तो हाक मारत आहे आणि अशा सर्व संकटामध्ये परमेश्वर त्याची हाक ऐकून त्याला उत्तर देतोय. कसं उत्तर देतोय ते वचन 15 मध्ये आहे. माझे दिवस तुझ्या हाती आहेत, माझ्या वैऱ्याच्या हातून, माझ्या पाठीस लागणाऱ्यांपासून मला सोडीव. शत्रू साहजिकच आहे, त्याच्या अवतीभोवतीला होते. तो एक राजा होता, राज्यकारभार चालवत होता आणि असं करत असताना पलिष्टी, अमोरी, गिरगाशी हे जे अवतीभोवतीचे जे राष्ट्र होते, या राष्ट्रांसोबत त्याचं युद्ध प्रसंग नेहमी होत असे. आणि अशा सगळ्या युद्ध प्रसंगांमध्ये तो म्हणतो की माझा वेळ तुझ्या हातामध्ये आहे. बघा वचन 15, माझे दिवस तुझ्या हाती आहेत.
हे शब्द आमच्या मनासंगती बोलतात. आज आमच्या आयुष्याचे जेही दिवस आहे ते परमेश्वराच्या हातामध्ये आहे आणि ह्या परमेश्वराच्या हातामध्ये आम्ही आमचं दिवस सोपवलेले आहे. परमेश्वराने वेगवेगळ्या आजार संकटातून तुम्हाला आणि मला सांभाळलं. कोविडसारख्या कठीण परिस्थितीमधून मंडळीतला प्रत्येक सभासद गेला, प्रत्येक विश्वासणारा गेला, परंतु परमेश्वराने प्रत्येकाला सांभाळलं, प्रत्येकाला आपली कृपा पुरवली. का पुरवली? कारण की आमचे दिवस परमेश्वराच्या हातामध्ये होते आणि परमेश्वराच्या हातात आमचे दिवस असल्यामुळे परमेश्वर आम्हाला सांभाळतो. कसं सांभाळतो ते वचन 23 मध्ये सांगितलेलं आहे. तो म्हणतो, अहो परमेश्वराचे सर्व भक्त हो, तुम्ही त्याच्यावर प्रेम करा. परमेश्वर विश्वास ठेवणाऱ्यांचे रक्षण करतो, गर्विष्ठांचे पुरेपूर पारित्यपत्य करतो. त्याच्यावर भरोसा ठेवणारे किंवा त्याच्यावर विश्वास ठेवणारे, त्याच्यावर प्रेम करणारे यांचं परमेश्वर रक्षण करतो. आम्हाला याचा अनुभव वेळोवेळी आलेला आहे आणि म्हणूनच ही साक्ष आज तुम्हाला आणि मला द्यायची आहे. स्तोत्रकर्ता दावीद राजा या ठिकाणी साक्ष देतोय की मला संकटातून परमेश्वराने सोडवलं, माझा मुक्तीदाता परमेश्वर आहे, माझी लज्जा परमेश्वराने झाकली. एवढंच नव्हे तर परमेश्वरावर मी प्रेम करतो, माझा विश्वास त्याच्यावरती आहे, म्हणून तो मला सोडवतो आणि मला सहाय्य करतो. ही वचनं आमच्या संगती बोलत असताना आपल्या जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की आमचा जो वेळ आहे किंवा आमचे जे दिवस आहे ते परमेश्वराच्या हातामध्ये आहे आणि परमेश्वरामध्ये आपण आपलं जीवन दिलेलं असताना आता आपलं नियंत्रण आपल्यावरती नाही. वचन 15, माझे दिवस तुझ्या हाती आहेत. व प्रियांनो, आता आपल्यावर आपला अधिकार आहे का? नाही, आपल्यावरती आता परमेश्वराचा अधिकार आहे. आता आम्ही त्याचं शिक्का मारलेले त्याचे पात्र आहोत. म्हणून तो ज्या ठिकाणी आमचा उपयोग करून घेईल त्या ठिकाणी एका चांगल्या दासाप्रमाणे आम्हाला ती एक सेवा करायची आहे. ही जी स्टुअर्डशिप आहे किंवा दासपणाची जी सेवा आहे ही आता तुम्हाला आणि मला करायची आहे. कारण की आमचे दिवस परमेश्वराच्या हातामध्ये आहे, आमचं नियंत्रण आता परमेश्वराच्या हातामध्ये आहे आणि असं असताना आता आमच्या दुःखाच्या पलीकडे जाऊन आमचा सहाय्य करता परमेश्वर आहे, त्याच्यावर आम्ही आता भरोसा ठेवला पाहिजे. वचन 17 मध्ये तो म्हणतो, हे परमेश्वरा मला लज्जित होऊ देऊ नको, कारण मी तुझा धावा केलाय. दुर्जन लज्जित होत ते अधोलोकात निशब्द राहोत. या स्तोत्राकडे बघत असताना एक अजून महत्वाची गोष्ट समजून येते, ती म्हणजे तो एका बाजूने देवाचा आभार मानतो आणि दुसऱ्या बाजूने जे दुर्जन आहे त्यांना कशा रीतीने ताडण होईल तेही सांगतो. म्हणजे देवावर प्रेम केल्यावर काय आशीर्वाद मिळतात आणि देवावर प्रेम न केल्यावरती काय शिक्षा मिळते तेही आम्हाला या ठिकाणी विदित होतं. तो म्हणतो की परमेश्वरा मला लज्जित होऊ देऊ नको, मी तुझा धावा केलेला आहे. परंतु दुसऱ्या बाजूने जे अधोलोकात आहेत किंवा जे दुर्जन आहेत, ह्या दुर्जनांना अधोलोकात निशब्द स्थानी राहण्यासाठी किंवा त्यांचा कसल्याही प्रकारचा आधार नाही आहे. वचन 19 मध्ये म्हणतं, तुझे चांगुलपण किती थोर आहे, तुझे भय धरणाऱ्यांकरिता तू ते साठवून ठेवले आहे. कधी कधी ही जी शब्द आहेत हे आमच्या मनावरचा सर्व दडपण दूर करून टाकतात. कारण की आमचं सांत्वन काय आहे, आमचं समाधान काय आहे, तर परमेश्वर थोर आहे, त्याचं चांगुलपण चांगलं आहे, ते त्याने आमच्यासाठी साठवून ठेवलेलं आहे. त्याचं भय धरणाऱ्यांसाठी परमेश्वराने हे चांगुलपण साठवून ठेवलेलं आहे. एखाद्या गोष्टीचा साठा केलेला असला तर काय होतं की अडचणीच्या समयीही तो साठा आम्हाला मदत करतो, म्हणजे ते मुबलकता आम्हाला मिळत असते. मग ही जी मुबलकता आम्हाला परमेश्वराकडून मिळालेली आहे ती आपण घेऊया. आणि म्हणून परमेश्वराच्या गुप्तस्थळी आम्हाला परमेश्वर सहाय्य करतो. 21व्या वचनापासून पुढे तो धन्यवाद करतो. तो म्हणतो की परमेश्वराचा धन्यवाद असो, कारण वेडा पडलेल्या शहराला सापडण्यासारखा मी झालो असता त्याने अद्भुत रीतीने आपले वात्सल्य मला दाखवले. या ठिकाणी तो एक कबुली देतोय. काय कबुली आहे की जणू काय एखाद्या शहराला वेडा पडतो तशा वेड्यामध्ये मी अडकलो होतो आणि परमेश्वराने मला त्यातून काढलं. ही आहे त्याच्या जीवनाची साक्ष. मग आज आपल्या जीवनाची साक्ष काय आहे हे आपण लक्षात घ्या आणि हे लक्षात घ्या की आमचे दिवस परमेश्वराच्या हातात आहे. जसं की वचन 15, आमचे दिवस परमेश्वराच्या हातामध्ये आहे. आता आमचे दिवस आमच्या वैऱ्यांच्या हातामध्ये नाही, दुर्जनांच्या हातामध्ये नाही, आमचे दिवस परमेश्वराच्या हातात आहे. आणि परमेश्वराच्या हातात असलेले हे जे दिवस आहे हे आपण बारकाईने लक्षात घेऊया व या दिवसांकडे आपलं लक्ष लावूया. दुर्जनांना त्याची शिक्षा तर मिळणारच आहे, परंतु आम्ही जे परमेश्वरावर प्रेम करतो
परमेश्वराचा धावा करतो, ते आम्हासाठी हे आशीर्वाद आहे. हे आशीर्वाद आपण आपल्या जीवनामध्ये घेऊया. व स्तोत्र 31 मध्ये सांगितलेली ही जी श्रद्धेची प्रार्थना आहे, किंवा परमेश्वर संकटातून सोडवतो आणि आमचं सहाय्य करतो, ही जी प्रार्थना आहे ती तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी नेहमी दे बाप आशीर्वादित करो. आमची दिवस त्याच्या हाती सोपूया, कारण की तो आमच्यावरती प्रेम करणारा, आमची लाज झाकणारा, आम्हाला मुक्त करणारा, आम्हाला सोडवणारा प्रभू आमच्या सोबत आहे. ही पवित्र वचनं दे बाप आपणा सगळ्यांसाठी आशीर्वादित करो. आजच्या सकाळी नित्य प्रार्थना विनंत्या आपण करणार आहोत. वडजाकन मंडळीचे पाळकसाहेब गोरजीदादा, त्यांची पत्नी म्हणजेच पाळकीनबाई यांना हृदयविकाराचा छोटासा सौम्य झटका आलेला आहे. त्यामध्ये देवबाप त्यांना आरोग्य देत आहे. कालपासून उपचार आहे. आज थोडं एन्जिओग्राफी वगैरे करायला जाणार होते, तर देवबाप त्यांना आरोग्य देव, यासाठी आपण वडझाकण मंडळीच्या पाळकीनबाईंसाठी प्रार्थना करूया. रैता अक्का आहेत, ममता अक्का आहेत, जुलियाना अक्का गायकवाड आहेत, यासोबतच सापाबाई शिंदे आहेत, DM पाटील पाळकसाहेब आहेत, सुशी अक्का आहे. या मंडळीतल्या वडील प्रियजनांची आपण आठवण करूया की प्रभुदेव बाप त्यांना आरोग्य देव, आपली कृपा त्यांना पुरवो. सोबतच प्रियांनो, पुढच्या महिन्यामध्ये VBS आणि तरुणांचं संमेलन आहे. आपण मंडळीमध्ये त्याबाबत सूचना दिलेल्याच आहे. आपण त्यासाठी प्रार्थनेमध्ये आठवण करूया की प्रभुदेव बाप आम्हाला त्याची कृपा पुरवो. सोबतच काल अचानक पाऊस झाला, पहाटेलाही पाऊस झाला. आता हा परतीचा पाऊस आहे, यामध्ये रोगराई पसरत आहे, कारण की खूप साऱ्या मंडळीतल्या प्रियजनांना सर्दी, खोकला, ताप ह्या आजारांना सामोरं जावं लागत आहे. तर आपण त्यांची विशेष आठवण करूया. आणि यासोबतच ज्यांचे आज जन्मदिवस आहे त्यांना मंडळीच्या वतीने शुभेच्छा देतो व त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. आज सौरीटा नाईक, अर्पणा गायकवाड, श्रद्धा वाघमारे आणि मिलिंद पाटील यांचा जन्मदिवस आहे. मंडळीच्या वतीने यांना आम्ही शुभेच्छा देतो. काही प्रार्थना विनंती असतील तर आपण सांगू शकता, आपल्यासाठी प्रार्थना करण्यात येईल. मी डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळकसाहेब आपणाला विनंती करणार आहे. सर्वांच्या वतीने कृपा करून आपण पुढे या, प्रार्थना करा. मग प्रभूची प्रार्थना म्हणू आणि आशीर्वाद सुद्धा आपण द्या आणि मग आपण गीत गाऊ आणि उद्याच्या सूचना घेऊया. आजच्या स्तोत्रामध्ये फक्त एक गोष्टीची भर मी टाकू इच्छितो. वचन 5 हे जर घेतलं, त्याला आपण म्हटलं की आपण जे चिंतन मनन करत आहोत ते मसियानिक आहे, मशिहाच्या दुःख सहनासाठी आहे. दावीद एक मॉडेल आहे, एक नमुना आहे आपल्यासाठी. तो व्यथा व्यक्त करताना जी वचने वापरत आहे तीच वचने प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर असताना मनन करत होता. आणि त्यावेळेला तो म्हणतो की हे बापा, वचन 5 जे आहे ते असं की तुझ्या हाती मी आपला आत्मा सोपवितो. आणि त्याचं कारण तो स्वतःला वचन 12 म्हटल्याप्रमाणे फुटक्या भांड्यासारखा मी झालो आहे. दावीद आपल्याला शिकवतो की जीवनातलं दुःख माणसाला किती मोडतं, तोडतं, फोडतं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुभव जर आपण ठेवला इथे तर आपल्या लक्षात येतं की दावीद राजा येणाऱ्या मशियाबद्दल शब्द कथन करताना सांगतो की आमचा प्रिय प्रभू येशू हा त्या फुटलेल्या भांड्यासारखा, म्हणजे त्याला इतका भयंकर मारहाण, छळ, त्रास झाला की तो फोडण्यात आला आपल्यासाठी, तुमच्यासाठी, माझ्यासाठी, नाही का. परंतु ह्यामध्ये आशा दिली की परमेश्वर पुन्हा एकदा आपल्याला घडविल, बनविल, उभं करेल. आणि हीच आशा प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुम्हाला मला दिली आहे. म्हणून आज जे चिंतन म्हणून आपल्याकडे आलं, रेव्हरंड अनुप वळवी यांच्याद्वारे त्याबद्दल देवाची स्तुती करूया, त्याकडे लक्ष देऊया आणि आपल्या स्वतःला तेथे टाकत असताना आपल्या प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताची आठवण आपण करूया. कारण शेवटी तो आपल्यासाठी हे सर्व सहन केलं आणि मारला गेला. या आपण प्रार्थना करू, देवाचा धन्यवाद करू. देवा, पहा, आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो, तुला मान, महिमा आणि गौरव देतो. आणि आम्ही सर्वजण म्हणतो
की हे परमेश्वरा, तू चांगला आहेस, तुझी दया सनातन आहे, तू आम्हावर प्रीती केली, आमची काळजी वाहिली, आम्हाला संधी दिली. आमच्यापैकी पुष्कळजण काही अंशी दाविदाच्या मानवी अनुभवाप्रमाणे आम्ही घेतलेले आहेत, पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे, परंतु तू आम्हाला पडून राहू दिलं नाहीस, अडगळीमध्ये टाकून दिलं नाहीस, बाजूला केलं नाहीस, पुन्हा उभं केलंस, पुन्हा बनवलंस, पुन्हा जोडलंस. तुझी अगाध प्रीती, तुझी दया आम्हावर झाली म्हणून आम्ही तुझी स्तुती करतो. एवढा महान दावीद राजा, किती तो साधा, सरळ, नम्र, आपल्या भावना व्यक्त करणारा मनुष्य आणि खरोखर मनाने चांगला, ज्याने आपल्या लोकांचा मेंढपाळाप्रमाणे प्रतिपाळ केला. या राजासाठी व त्याच्या प्रजेसाठी तुझा आम्ही धन्यवाद करतो. आम्ही विनंती करतो की ऐकणाऱ्या प्रत्येकाला आजच्या वचनाचा आनंद आणि आशीर्वाद दे. त्यांना या स्तोत्राच्या द्वारे पुन्हा एकदा आशा दे की परमेश्वर देव हा आपल्या कठीण समयामध्ये एकमात्र खरा आधार आहे. आणि म्हणून ती श्रद्धा जशी दावीद व्यक्त करतो तशी या प्रत्येक विश्वासणाऱ्याची असावी, अशी तुझ्या दास म्हणून आम्ही प्रार्थना करतो. सोबत आम्ही विनंती करतो की आज आमच्या मंडळीमध्ये ऐकणाऱ्या विश्वासणाऱ्यांमध्ये काही जण गंभीर आजारी आहेत, दुःखी आहेत, उपचार होत आहे, संकटग्रस्त आहेत. त्या असंख्य आमच्या भावा बहिणींना, वयोवृद्धांना आम्ही तुझ्यासमोर आणतो. या सर्वांमध्ये विशेषतः ज्या वडझाकांच्या बहिणीला हृदयविकाराचा छोटा झटका आलेला आहे, आम्ही तिची आठवण करतो. तिचा उपचार होऊ दे, तिला आश्वासन दे की पुनरुत्थान आणि जीवन तूच आहेस. तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्याला कधीही मृत्यूला सामोरं जावं लागणार नाही, म्हणजे अनंतकालिक जीवनाची शाश्वती आहे. तरी पण प्रभू त्यांना लागणाऱ्या गरजा योग्य पुरव आणि त्यांची तू काळजी घे, अशी आम्ही तुला विनंती करतो. आम्ही प्रार्थना करून धन्यवाद देतो. काही जणांना आज तू वाढदिवसानिमित्त जीवनदान दिलं आहे. त्यामध्ये सौरीटा नाईक आहेत, अर्पणा गायकवाड, श्रद्धा वाघमारे, मिलिंद पाटील यांचा वाढदिवस आहे. ऐकणाऱ्या भाऊ बहिणीत सुद्धा कोणाचा असेल, या स्तोत्राप्रमाणे तू त्यांचा आश्रय आणि दुर्ग हो. या वर्षात त्यांचं पाऊल टाकत असताना त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे चालण्याची कृपा दे. सर्व वाईटापासून, धोक्यांपासून त्यांना तू बाजूला सुरक्षित ठेव. त्यांनी तुला सदैव हाक मारून तुला शरण यावं आणि तुझ्या मागे चालत असताना विश्वासाला बळकटीने धरावं, असा अनुग्रह त्यांच्यावर तू कर. आम्ही तुझी स्तुती करीत आम्ही आपल्या देशासाठी, या आमच्या जिल्ह्यासाठी तुझा धन्यवाद करतो. जरी खूप काही आव्हानं निर्माण होत आहेत, संकटे निर्माण होत आहेत, निर्णय प्रकारच्या गलबल्यामध्ये तुझी वाणी ऐकायला आज लोकांना कठीण झालं आहे, तरी तुझं लक्ष प्रत्येकाकडे आहे. म्हणून हे देवापा आम्ही प्रार्थना करतो की खरा तो जो जिवंत देव तुला या जगाने ओळखावं आणि वेळीच तुला शरण येऊन नम्र व्हावं, म्हणून यांना व राष्ट्रांना तुझी कृपा दे, अशी आम्ही तुला विनंती करतो. आमच्या या जिल्ह्यावर तू शांततेचा आत्मा ओत, सर्व प्रकारची अशांतता दूर कर, प्रशासनाला मदत कर आणि काही अशा अघटित गोष्टी घडू नये म्हणून प्रभू तू ताबा ठेव, अशी आम्ही तुला विनंती करतो. पुन्हा एकदा आम्ही सर्व तुझे दास, तुझी मंडळी म्हणून तुला शरण येतो. तू आज आम्हाला आशीर्वाद दिला, त्याबद्दल आभार मानतो आणि पुढे सुद्धा तू आम्हाला चालीव, अशी अपेक्षा बाळगून ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुला आम्ही सादर करतो. देवापा कृपा करून तू ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून त्यानंतर बाळासाहेब आशीर्वाद देतील. हे आमच्या स्वर्गातील पिता, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची घरची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या उड्यासोबत सोडतो तसेच तू आमची उड्या आम्हाला सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास तो वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि प्रभुत्व हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन.
आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवच्या बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आपणा सर्व दास आणि दासींबरोबर, ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र ह्याबरोबर आता आणि सदा सर्व काळ होत राहो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीती ती शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करी तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. आमेन. उद्यासाठी सूचना आहे. उद्या देखील सकाळी 10 वाजता आपलं ऑनलाईन मनन चिंतन असेल. उद्या रेव्हरंड LP वळवी पाळक साहेब वचनाची सेवा करतील. सर्वांना सलाम.